हे पिवळ्या कलरचं गुलाब आहे बघा, किती सुंदर फुलं आहेत आणि कळ्या पण आहेत छान अशा 2 कळ्या आहेत. छान आता फुटायला लागलेलं आहे आपलं पिवळं गुलाब. मस्त छान असे फुटी फुटायला लागलेले आहेत. सुंदर किती छान फुल फुललेलं आहे. पूर्ण फुललेलं नाही, अजून फुलायचं आहे. जास्वंद आपलं सुंदर आहे. जास्वंदाची फुलं आहेत सुंदर असे. आहे आपला झेंडू, किती छान मस्त आहे झेंडू. हे आपलं गुलाबाचं झाड आहे. छान असं मस्त उंच गेलेलं आहे. त्याला कळ्या पण छान अशा आलेल्या आहेत. सुंदर अशा कळ्या आहेत. खूप उंच गेलेलं आहे झाड आपलं. तर त्याला आपल्याला खुरपून खत द्यायचं आहे. त्याच्यामुळं हे आपण खुरपून घेतोय. खुरपून खत दिल्यामुळं कसं होतं, झाडाची माती मोकळी झाली की झाडात खत मिक्स होतं. त्याच्यामुळं असं खुरपणी करायची आणि मगच त्याला आपण खत देऊन घ्यायचं. हे कॅरी बॅगमध्ये लावलेलं आहे गुलाबाचं झाड. छान सुंदर मस्त आलेलं आहे. छान गुलाब आपलं मोठं झालेलं आहे. भरपूर त्याला अशा फांद्या भरपूर फुटलेल्या आहेत. आणि गुलाब हे लाल कलरचं गुलाब आहे. छान अशा याला फुलं कळ्या भरपूर लागतात. त्याच्यामुळे याला जास्त खताची गरज पडते. त्याच्यामुळे आता आपण देणार आहे याला वर्मी कंपोस्ट. आता आपण हे कॅरी बॅगमध्ये वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे. ते आपण याला 2 मुठी देऊन घेऊया. असं झाडांना कसं वरचीवर खत दिलं की झाडांची मस्त ग्रोथ चांगली होते आणि फुलं पण छान येत राहतात. त्याच्यामुळं झाडांना खतं द्यायचे. म्हणजे काय होतं, सारखे असे खतं दिले की झाडांची ग्रोथ चांगली राहते आणि फुलं आपल्याला पाहिजे ते मिळतात. त्याच्यामुळे असं खुरपणी करून खत द्यायचा. म्हणजे काय होतं, छान अशा सुंदर कळ्या लागून फुलं भरपूर येतात राहतात. तर बघा, हे गुलमेहंदी ह्याच्यामध्ये बी पडून किती सुंदर उगवलेले आहेत. रोपं पण आपल्याकडे लावायला झाडं भरपूर कुंड्या नसल्यामुळे आपण याच्यातच रोपं ठेवलेली आहेत. मोठी पण झालेली आहेत रोपं याच्यामध्ये. तर आपल्याला खाद देऊन झालेला आहे. जी माती वल्लीच आहे त्याच्यामुळे पाणी देणार नाही आपण. हे गंधराची कटिंग लावलेली छान अशी तयार झालेली आहे आणि याला कळी पण यायला चालू झालेली होती. ती आता माझ्याकडून ही तुटून पडली कळी. तर त्याला खुरपून घेऊया. छान ग्रोथ झालेली आहे बघा, किती सुंदर पानं फुटलेले आहेत. गंधराची कटिंग सुंदर आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गांडूळ खत घातलेला आहे. जास्त खुरपायला येत नाही, पण तरी पण थोडंसं खुरपून घेतलेलं आहे म्हणजे छान अशी ग्रोथ होईल. त्याला आपण गांडूळ खत पण टाकलेलं आहे. छान कटिंग आलेली आहे याची, मस्त सुंदर आहे. गंधराची कटिंग आहे बघा. इथं आपल्याकडे झेंडूची झाडं आहेत, किती सुंदर आलेले आहेत. आणि मिरच्याची झाडं आहेत. त्याला मिरच्या पण भरपूर अशा लागलेल्या आहेत. छान मिरच्या लागलेल्या आहेत. मिरचीच्या झाडाला सुंदर अशा मिरच्या आहेत. आणि झेंडूची झाडाची ग्रोथ तर किती छान झालेली आहे. सुंदर असे मस्त मोठी होतात. आता मिरचीच्या झाडाला बघा किती छान अशा मिरच्या लागायला लागल्यात. कळ्या आणि फुलं भरपूर आहेत. एकच झाड आहे ते मोठं झालेलं आहे. छान असं मिरच्या लागतात त्याला. एक तर कापसाचं झाड आहे, किती सुंदर फुटलेलं आहे. कापसाचं झाड छान आहे.
देव कापूस म्हणतात त्याला. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.